माझा देव जगाचा मालक विश्वाचा बाप सुद्धा सांगतो, अधिकारानं हक्कानं आपल्या भक्तांना आपल्या संतांना बोलवतोय, अधिकारानं हक्कानं यायला सांगतोय। आषाढी यात्रेला माझ्या जवळ या, आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांग तसे गुज पांडुरंगे। तो पांडुरंग स्वतः सांगतोय, आषाढीला माझ्या जवळ या आणि माझं दर्शन घ्या गड्या। वारी आपल्याला कळत नाही गड्या, पावसाची सुरुवात झाली की ओढ लागते, ती म्हणजे पंढरीच्या वारीची। काय काय आनंद असतो वारीमध्ये। वारी केल्यानंतर नेमकं काय होतं तर ऐका गड्या, ऐका। वारी केल्यानंतर नेमकं काय होतं हे जर समजून घ्यायचं असेल तर अगोदर वारी करावी लागते। अरे 18 पगड जातीची कितीतरी हजारो लाखो वारकरी त्या वारीमध्ये असतात। कोणता जाती धर्म भेदभाव केला जात नाही। एवढंच नाही, कोण कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या पंथाचा याचा विचार केला जात नाही। अरे स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, लहान लेकरं असू द्या, सगळं बाजूला ठेवलं जातं। प्रत्येक माणूस प्रत्येक माणसाला देव मानतो, माऊली म्हणतो। हा वारी केल्यानंतर आपल्यामध्ये बदल होतो। अरे वारी केल्यानंतर नेमकं काय होतं त्याच्याकरता अगोदर वारकरी व्हावं लागतं, देवाची भक्ती करावी लागते, तेव्हा समजतं वारी केल्यानंतर नेमकं काय होतं गड्या। म्हणून पंढरीची वारी करा, हा आनंद पुन्हा मिळत नाही गड्या।